जिथे शत्रूच्याही सुभेदाराच्या सुनेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सन्मानानं आणि सही सलामत घरी पाठवलं ते ठिकाण म्हणजे कल्याण। असं ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कल्याण शहराला आज आपण भेट देणार आहोत। आज त्या कल्याण शहरामध्ये आज आपण टूर करणार आहोत आणि मोस्ट फेमस प्लेसेस जे आहेत ते आपण आज बघायला जाणार आहोत। नमस्कार, मी गणेश सकपाळ, तुमचं आजच्या व्लॉग मध्ये स्वागत आहे। तर आज आपण ऐतिहासिक वारसा असलेलं कल्याण शहर एक्सप्लोर करायला जातोय। तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं स्थळ म्हणजे दुर्गाडी किल्ला, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी नेव्हीची स्थापना केली। म्हणजे नेव्हीचा पहिला किल्ला दुर्गाडी किल्ला हा तिथे बांधला आणि त्याचाही खूप छान इतिहास आहे। जिथे छत्रपती शिवाजी महाराजांना खजिना, किल्ला बांधतेवेळी खजिना मिळाला होता, त्याचाही वेगळा मी व्हिडिओ बनवलेला आहे, स्पेसिफिक त्याचा व्हिडिओ आहे। तर कल्याण शहर आज आपण फिरायला जाणार आहोत। तर चला जाऊयात कल्याण शहर फिरायला। हा आहे कल्याण शिळपाडा रस्ता। आता आपण दिव्यावरून दिवा, डोंबिवली आणि कल्याण असा प्रवास करतो। ह्या समोरच्या नाक्यावरून तुम्हाला राईट घेतल्यानंतर नांदिवली आणि कल्याण ईस्टला जाता येतं आणि समोरचा भाग दिसतोय तो मेट्रो मॉलचा भाग। मेट्रो मॉलच्याच बाजूला आहे पत्री पूल, प्रसिद्ध पत्री पूल। मला तिचाई देवी उड्डाण पूल असं नाव सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि हा कल्याण ईस्ट ते कल्याण वेस्टला जोडतो। पत्री पुलापासून दुर्गाडी किल्ला हा अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि समोर दिसतोय तो दुर्गाडी किल्ला। सो आताच मी किल्ला फिरून आलोय आणि दुर्गा मातेचं मंदिरात जाऊन मी दर्शन घेतलंय। मंदिर बंद आहे, 4 वाजता सुरू होतं, मी 3:30 वाजता आलोय। सो त्याच्यामुळे मला दर्शन आतमध्ये जाऊन करता नाही आलं, पण इट्स ओके। बाहेरून तुम्हाला म्हणजे देवी दिसते, दुर्गा माता व्यवस्थित दिसते, आजूबाजूला पण देव्या आहेत। तुम्ही याच्या अगोदर पण मी हे एक्सप्लोर चांगलं केलंय, इन डिटेल्स मध्ये याचा व्हिडिओ आहे। म्हणजे कशा प्रकारे इथे ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं आरमार, स्वतःची नेव्हीची स्थापना करण्याचं ठरवलं, त्यावेळेला हे लोकेशन निवडलं। आणि ह्याच माझ्या मागच्या बाजूला हा जो परिसर दिसतोय, इथे खाडी आहे, ही उल्हासनगर नदी आहे आणि इथेच तो ब्रिज आहे जो पलीकडे भिवंडी फाट्याला जाता येतं आपल्याला, तो तिथे ब्रिज आहे। आणि आता मी किल्ल्याच्या इथे पायथ्याशी असा उभा आहे। सो अशा प्रकारे हे दुर्गाडी किल्ला आहे, ज्याचा खूप इतिहास आणि आपल्या नेव्हीसाठी, आरमार उभारणीसाठी खूप महत्त्वाचा आहे। इथून तुम्हाला वसई विरार जे खाडीचा पट्टा आहे तो तिकडे सागरी मार्ग जोडत होता, नाला सोपाऱ्याला जात होता, तिकडे बंदरं होती त्यावेळेला, कल्याण बंदर खूप मोठं होतं, मुंबई बेटाकडे जाता येत होतं। त्याच्यामुळे हे कल्याण हे आता जसं की आपलं JNPT वगैरे मोठमोठे पोर्ट आहेत, बंदर आहेत, जे वाहतुकीसाठी, समुद्री मार्गी वाहतुकीसाठी आणि व्यापारासाठी खूप उपयोगी होते। त्याचसाठी याचा व्यापारासाठी वापर करण्यात आला। आणि बाहेरून येणारे जे सैन्य होतं, जसे की पाश्चिमात्यकडून म्हणजे इंग्रज वगैरे येत होते, डच येत होते, पोर्तुगीज येत होते, तर त्यांना पायबंद करण्यासाठी, त्यांच्यावरती जाच ठेवण्यासाठी, त्यांना अडवण्यासाठी, रोखण्यासाठी आणि स्वराज्य वाचवण्यासाठी हा इथे किल्ला बांधण्यात आले। आणि हा पहिला किल्ला आहे जो आरमार बांधतेवेळी बांधण्यात आला। त्याचं खूप वैशिष्ट्य खूप मोठं आहे आणि खूप छान किल्ला आहे, छोटासा आहे। सो आता किल्ल्याचं बांधकाम चालू आहे। मागच्या वेळेला आलो त्यावेळेला ती एक जो बुरुज होता तो पडत आलेला, जो शहराच्या बाजूचा मेन रस्त्याचा आहे तो पडत आलेला, पण आता तो बांधतायत, उभा करतायत आणि खूप छान। एकदा रिनोव्हेशन पूर्ण झालं की बघायला तो आणखी छान वाटेल। तर आता आपण एक इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे, अश्वारूढ पुतळा आहे, तिथे एक फेरी मारू आणि तिथून मग बिर्ला मंदिराकडे जाऊ।
अशा प्रकारे मित्रांनो आपण काळा तलाव इथे पोहोचलेलो आहोत। आज बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे। हे आहे काळा तलाव। आपण इथे गाडी लावूया, बऱ्याच जणांनी लावली गाडी। ओके, सो माझ्या मागे आता तुम्ही बघताय हा काळा तलाव आहे, जो काळा नाही आहे, जो आता निळा झालेला आहे। खूप या काळा तलाव खूप जुना आहे, ज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। आदिलशहाच्या काळात हा काळा तलाव बांधण्यात आला होता आणि त्याच्यानंतरला हा असाच होता आणि मध्यंतरी हा खूप खराब होता, म्हणजे 20-25 वर्षापूर्वी। त्याच्यानंतरला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील, त्यांची ज्यावेळेला सत्ता होती आणि कल्याणमध्ये अजून पण त्यांची सत्ता आहे, त्यावेळेला त्यांनी हे रिनोव्हेशन केलं होतं आणि खूप छान। आत्ता पण ह्याच्यामध्ये आणखी चांगलं रिनोव्हेशन होत ते खूप सुंदर असं फिरायला आणि इथे लहान मुलांसाठी असेल, फॅमिलीसाठी असेल आणि वयोवृद्ध लोक असतील त्यांच्यासाठी हे फिरण्यासाठी खूप छान ठिकाण असं झालेलं आहे। इकडे लोक वगैरे चालत आहेत आणि खूप शांतता आहे आणि खूप मोठा परिसर आहे, जिथे तुम्हाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्टॅच्यू पण बघायला मिळाला असेल। जय श्रीराम। हाय, बघा इकडे मित्रांनो, हे नवीन मित्र झालेत। सबस्क्राईब करताय ना? जबरदस्ती सबस्क्राईब चालू आहे। आणि पतंग उडवले, किती लांब गेले बघूया। दिसत नाही रे, तिला जरा खाली घेतोस काय? खूप लांब गेले रे, नाही दिसत, नाही दिसत। कसा ओढताय, कसा ओढताय, ये गप्पा गप गप्पा गप गप्पा गप। त्या बाजूने जातो। हे जाऊ दे, तुझी पतंग वरती आहे, राहू दे। सो असं खूप छान आणि सुंदर अगदी सुशोभीकरण याचं केलेलं आहे काळा तलावाचं। काळा तलाव अगदी पांढरा करून टाकलेला आहे, खूप मजा आली, खूप छान आहे। जे कल्याणच्या वेस्टला आहे, स्टेशनपासून अगदी एक 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि दुर्गाडी किल्ल्याच्या चौकापासून अगदी 5 मिनिटावरती आहे बाईकने। आणि आता आपण बिर्ला मंदिरला जाणार आहोत। सो आपला आता दुर्गाडी किल्ला झाला आहे, त्याच्यानंतरला आता काळा तलाव आणि तिसरं आहे बिर्ला मंदिर। हे आपलं शेवटचं ठिकाण असणार आहे कल्याणमधलं फेमस टॉप 3 पैकी। आपण आता ते तिसरं स्थान बघायला चाललो आहे, बिर्ला मंदिर, जे शहाडच्या जवळ आहे आणि म्हणजे शहाडमध्येच आहे। चला, सो आता एक घेण्यात आलेला आहे चहाचा ब्रेक आणि चहा गरम आहे। बाई 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 बाई, चहा गरम आहे, एकदम कडक चहा आहे आणि तो एवढीशी दांडी आहे, दांडी पण व्यवस्थित पकडता येत नाही, पण चहा खूप छान आहे। मित्रा कसं आहे? हे सबस्क्रायबर आपला भाऊ कसा आहे? बघा व्हिडिओ बघ कल्याणचा। टॉप 3 आहेत, टॉप 3 पैकी आहेत। एक दुर्गाडी किल्ला, 2 काळा तलाव आणि तिसरं बिर्ला मंदिर। आता 5 वाजलेत आणि 5 वाजतात म्हणजे 6च्या आसपास आपण पोहोचू शहाडला। आता घेऊयात एक चहाचा ब्रेक आणि भेटूयात रस्त्यावर। चला, सो हे आहे बिर्ला मंदिर, ज्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीची खूप छान मूर्ती आहे आणि बाजूला गणपती बाप्पा वगैरे आहे। आता मी फुलं घेतलेत बाहेरून आणि पायऱ्या चढत चढत वरती यावं लागतं। खूप छान, अगदी नयनरम्य आणि सुंदर काय कलाकृती आजूबाजूला, खूप छान पिलर्स वगैरे आहेत आणि खूप छान डिझाईन आहे। आता आतमध्ये मंदिरात जाऊया।
आतमध्ये हे बघा, आतमध्ये शूट करू देणार नाहीत, सो त्याच्यामुळे मी बाहेरच आहे. आता देवाचं दर्शन करूया आणि मग भेटूया. बघा व्हिडिओ. बिर्ला मंदिराच्या इथे आता प्रसाद घेऊन आलो, दर्शन झालं आणि मित्र होते. काय पाहिजे तुम्हाला मित्रांनो? आम्हाला काय नाही पाहिजे. आता काय बोलवतात? वन फोटो. ह्या सेल्फी पाहिजे होती. हे पहिले असे आहेत, आधी पण एक होता 2-3 जणांनी, आता हे मला भेटले खूप दिवसांनी. त्याला सेल्फी पाहिजे. त्याला वाटतं मोठा व्लॉगर आहे मोठा होणार. देवाचा आशीर्वाद आहे आणि तुमचं प्रेम आहे, मोठा होणार. थँक्यू सर. सेल्फी झाली. सो अशा प्रकारे आपलं बिर्ला मंदिर, जे विठोबा रुक्मिणीचं मंदिर आहे, ते आता बघून झालेलं आहे, एक्सप्लोर करून झालेलं आहे. ते कल्याणमध्ये येत नाही, ते येतं शहाडमध्ये. शहाडच्या रेल्वे स्टेशनपासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर ब्रिज आहे, फ्लायओव्हर घेतलात कल्याणच्या इथून तुम्ही स्टेशनकडून आलात किंवा बिर्ला कॉलेजच्या इकडून आलात तर शहाड रोडने सरळ वरती आलात तर फ्लायओव्हरच्या राईट साईडला जस्ट 2 मिनिटावरती डोंगरामध्ये हे विठ्ठल रुक्मिणीचं खूप छान, अगदी सुंदर आणि अगदी छान त्याचं आर्किटेक्चर खूप छान आहे आणि जुन्या काळातलं आहे. सो बेसिकली खूप छान मंदिर वाटते आणि ह्याचं बांधकाम 1960-62ला केलं आहे आणि त्याचं उद्घाटन पण वत्सलाबाई नाईक म्हणजे वसंतराव नाईक त्यावेळेच्या मुख्यमंत्री होते. वसंतराव नाईक त्यांच्या पत्नीने याचं उद्घाटन केलेलं आहे आणि बिर्ला कुटुंबानं म्हणजे बिर्ला ग्रुपने हे बांधलेलं आहे, जे शहाडमध्ये खूप सुंदर आणि फिरण्यासाठी सुद्धा खूप छान आहे. आणि ते आषाढी एकादशीला खूप छान मोठा उत्सव असतो असं मला आता त्यांनी सांगितलं पुजाऱ्यांनी. मी विचारलं, थोडी माहिती घेतली तर अगदी डोंगरामध्ये नयनरम्य आणि ऑलरेडी इथे शांतता आहे. ऑलरेडी या डोंगरामध्ये हिरवीगार आजूबाजूला झाडं आहेत आणि त्यामध्ये असं सुंदर असं मेंटेन ठेवलं आहे. आणि आता मागच्या बाजूला इथे सनसेट होते तर म्हटलं आपण पण आज आपला व्हिडिओ सेट करून टाकूया. सो जर आजचा व्हिडिओ आज आपण पाहिलं आहे, कल्याणमधले टॉप 3 प्लेसेस, फेमस प्लेसेस म्हणजे फिरण्यासाठी आहेत. ते एक म्हणजे दुर्गाडी किल्ला, 2 आहे ते काळा तलाव ज्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक पण आहे, तर काळा तलाव पण खूप सुंदर आहे. आणि त्याच्यानंतरला आता हे बिर्ला मंदिर म्हणजे तेच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. खूप छान 3ही प्लेसेस आपल्याला आज एक्सप्लोर करता आलेली आहेत. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.